सगळेजण जॉईन होत आहेत. 2 मिनिट्स वेट करा. प्लीज वेट फॉर 2 मिनिट्स. Yes, almost everyone has joined. फक्त 2 जणांचे मला नावं दिसत नाही. तो प्लीज, एक जण रेडमी म्हणून आहेत आणि एक 0D67A684. प्लीज मला त्यांनी नाव सांगावं. आय होप चॅटबॉक्स सगळ्यांना माहित आहे. ओके, अनिकेत आहेत. अजून एक, ओके, प्रियदर्शनी. व्हेरी गुड. येस, तुमच्या ऍप मध्ये तुम्ही नंतर नाव चेंज करायचं. प्लीज चेंज युअर नेम इन झूम ऍप. ओके, आफ्टरवर्ड्स. नॉट नाउ. कॅन वी स्टार्ट? परमिशन आहे का? सर, मॅडम, सगळे मला द्यायचं परमिशन द्या प्लीज. येस, आज स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला काही बेसिक्स पॉइंट सांगणार आहे. बेसिक पॉइंट्स. काही जण मला सब्जेक्ट बद्दल विचारतायत, सर कॉलेजमध्ये सब्जेक्ट्स वगैरे काय घ्यायचं. तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय तिथं तुम्ही ट्राय करा की मॅथ्स घ्यायला पाहिजे. जर तुमचं CS वगैरे तुम्हाला करायचं असेल तर बेनिफिट होत आहे. मॅथ्स किंवा बँकिंग और OM हे सब्जेक्ट असतील, हे घेण्याचं तुम्ही ट्राय करा. ओके, हे मी माझं ओपिनियन सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हे आवडत नसेल तर घेऊ नका. बट जर तुम्हाला पुढे CA करायचं असेल, CS करायचं असेल, CMA करायचं असेल तर हे घ्यायचंय. ज्यांना मॅथ्स फार टफ जात आहे त्यांनी घेऊ नका. आता एक्झाम मध्ये सर मॅथ्स फार टफ जात आहे, मग घेऊ नका. बट पुढे CA करायचं असेल तर मॅथ्स घ्या असं मी म्हणतो. कारण CA फाउंडेशनला मॅथ्स आहे. ओके, आणि यासाठी तुम्ही मला कॉल करण्याची आता काय गरज नाहीये. जर तुम्हाला मॅथ्स टफ वाटत असेल तर घेऊ नका. बट CA करायचं आहे तर घ्यावं लागेल. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होतं 11-12 ला भरपूर काही तिथंच कव्हर होईल. डायरेक्टली तुम्ही मॅथ्स न घेता CA स्टार्ट केला होता, थोडं टफ जात आहे. तेव्हा पण होत नाही असं नाहीये. आता या सध्याच्या CA फाउंडेशनच्या बॅचला पण आहेत भरपूर जण ज्यांचं मॅथ्स नव्हतं 11-12, बट आता त्यांनी करतायत व्यवस्थित. बट 11-12 ला असेल तर इझी जात आहे CA फाउंडेशनला. अँड बँकिंग और OM मधले एक सब्जेक्ट घ्यायचं.
स्कूल सारखं मॅथ्स असतंय का? नाही, थोडंसं हाय लेवल असणारच ना. थोडं हाय लेवल असणार. ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही क्वेरी आहे का? हे 200 मार्क्सला असतं ना, बँकिंग और ओएम 200 मार्क्सला असते. आय थिंक 2 कॉलेजेस मध्ये आहे सोलापूरमध्ये, HN कॉलेज आणि संगमेश्वर कॉलेजला. हे सब्जेक्ट शक्यतो घ्या जर तुम्हाला सीए करायचं असेल तर. CS करायचं असेल, CMA करायचं असेल, इझी जाते आणि नॉलेज पण भेटतंय. ओके. सर आम्हाला सीए, CS, CMA करायचं नाहीये सर, मग काय करायचं? तरी हे सब्जेक्ट घेतलं तरी चांगलंच आहे तुमच्यासाठी. ओके. असतंय ना, भूशेटी असतंय. अल्जेब्रा, जॉमेट्री सगळं असणार. ओके. अदरवाईज तुम्ही एकदा सिलेबस बघा. 11th आणि 12thचा सिलेबस बघू शकता तुम्ही मॅथ्सचं. ऑनलाईन भेटेल तुम्हाला. ओके. अदरवाईज तुमचे कोण सिनियर असतील, भाऊ, बहीण, रिलेटिव्ह मध्ये कोण सिनियर असतील, फ्रेंड्स मध्ये कोण सिनियर असतील त्यांना विचारा. आय थिंक अल्जेब्रा असतंय, जॉमेट्री आय थिंक नसतंय बरं का 11th-12th ला. बट तरी एकदा कन्फर्म करा. स्टॅटिस्टिक्स असतंय अल्जेब्रा सोबत. तुमच्या सब्जेक्टचं नाव आय थिंक मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आहे 11th-12th ला. मला जेवढं माहित आहे म्हणजे स्टॅटिस्टिक्स येत आहे तुम्हाला. जॉमेट्री नाहीये म्हणतात बघा. व्हेरी गुड. बघा काही जणांना माहित पण आहे. जॉमेट्री नाहीये म्हणतात. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आहे. ओके. बट तुम्ही हे सब्जेक्ट घ्या, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. पुढे तुम्हाला बेनिफिट होत आहे. बट एकदम टफ वाटत असेल तर घेऊ नका. मी कंपल्सरी घ्या असं म्हणत नाहीये. बट ज्यांना हे कोर्स करायचे त्यांना इझी जाणार आहे, त्यासाठी मी सांगतोय. ओके. येस. आता आपण लेक्चर कंटिन्यू करू. अकाउंट्स कंपल्सरी असतं. हे काय घ्यायचं वगैरे काय नाही, कंपल्सरी असते. येस. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जे आपण काही काल एक्झाम्पल्स बघत होतो, ट्रान्झॅक्शन बघत होतो आणि 3 स्टेप्स फॉलो करून डेबिट और क्रेडिट डिसाइड करत होतो. आपण ते आज कंटिन्यू करणार आहेच. बट त्याच्या आधी आपण थोडंसं रिवाइज करू रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. येस. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटच्या केसमध्ये जर रिसिव्हर असेल तर त्याला डेबिट द्यायचं आणि गिव्हर असेल तर त्याला काय द्यायचं? क्रेडिट. ओके. हे जेवढ्या वेळा तुम्ही म्हणाल ना रूल्स, फार चांगला आहे तुमच्यासाठी. ओके. जर लाईव्ह बॅच असेल, आता ऑडिओ तुमचं बंद आहे, बट लाईव्ह बॅच असेल तर मी बघू शकतो तुम्हाला, तुम्ही बोलताय का नाही, मी रिपीट करायला लावतो. बट इथं मला कळत नाहीये, बट तुम्ही रिपीट करायचंय कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे, प्लीज ट्रस्ट ठेवा तेवढं. 100% तुम्हाला हे भरपूर वेळा लागणार आहे. ह्याच्यावरच पूर्ण अकाउंट्स आहे. ओके. म्हणजे तुम्ही कितीही पुढे शिका अकाउंट मध्ये, तुम्ही सीए जरी झालात, सीए फायनलला जरी गेलात तरी हे लागणारच आहे अकाउंट्स मध्ये. ह्याच्याशिवाय पुढे अकाउंट जातच नाही. हे ह्याच्यामध्येच असणार आहे अकाउंट सगळं. ओके. त्यामुळे आपण एवढा वेळ देतोय ह्याला. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. देन कम्स रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतंय त्याला डेबिट द्यायचंय, जे जातंय त्याला क्रेडिट द्यायचंय. सर तुम्ही असं म्हणता, बरोबर आहे सर. मग कुठे येतंय? आमच्याकडे येतंय का सर? नाही नाही, बिझनेस मध्ये जे येतंय त्याला डेबिट, बिझनेस मधून जे जातंय त्याला क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन कम्स नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्स और लॉस असेल तर डेबिट द्यायचं. इन्कम और गेन असेल तर त्याला काय द्यायचं? क्रेडिट. म्हणजेच खर्च किंवा नुकसान असेल, म्हणजेच एक्सपेन्स और लॉस असेल तर डेबिट. इन्कम और गेन म्हणजेच काय? उत्पन्न किंवा नफा असेल तर क्रेडिट. हे आपण काय रिवाइज केलो? रूल्स. मग मी आज काही वर्ड सांगणार आहे आधी, समजतेत का बघा. मग आपण पुढे ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करू. परचेस, परचेस्ड मीन्स खरेदी. आता समजा
तुम्ही टीव्ही परचेस केलात असं जर तुम्ही म्हणत असेल तर तुम्ही टीव्ही घरी आणलात, मग तुम्ही टीव्ही परचेस केलात, खरेदी केलात, दॅट इज परचेस. परचेस्ड पण खरेदी केल्यासारखं. ओके, परचेस्ड. ओके सर, अजून एक वर्ड सांगा ना अजून. सेल अँड सोल्ड. सेल और सोल्ड म्हणजे काय म्हणायचं सर? हा, ते पास्ट टेन्स आहे मला माहित आहे. काही जागी परचेस म्हणतात, काही जागी परचेस्ड पण म्हणतात ते. ओके, येस, तुम्ही इंग्लिशमध्ये पास्ट टेन्स वगैरे म्हणता, करेक्ट आहे, बट मला मिनिंग इम्पॉर्टंट आहे. सेल अँड सोल्ड सर म्हणजे काय असतंय? सेल म्हणजे विक्री. आपण विकलेलं आहे गुड्स. समजा तुमचं शॉप आहे, कुठलं शॉप? फ्रीजचं शॉप आहे, शोरूम आहे फ्रीजचं. तुम्ही काय केलात? एक कस्टमर आला, त्याला तुम्ही फ्रीज दिलात आणि पैसे घेतलात. मग हे तुम्ही काय केलात? तुम्ही सेल केलात फ्रीज, तुम्ही विक्री केलात. ओके, हे वर्ड्स फार वेळा येणार आहेत, त्यामुळे मी एकदा एक्सप्लेन करतोय. परचेस, परचेस म्हणजे खरेदी, सेल सोल्ड म्हणजे विक्री. परचेस्डला अजून एक वर्ड बघितलं होतं आपण, आठवतंय का? बॉट. बॉट मीन्स परचेस्डच, खरेदी केल्यासारखं. ओके सर, हे तर आम्हाला माहित आहे, याच्यामध्ये नवीन काय? मग थोडंसं नवीन शिकायचं का? हा सर, आधी नवीनच सांगा सर. ऐका ना, तुमच्या घराजवळ एक किराणा शॉप वगैरे असेलच ना, जनरल स्टोअर्स, किराणा स्टोअर तुमच्या घराजवळ एक असणारच, जिथं तुम्ही जाता बिस्किट घ्यायला, साखर घ्यायला, किंवा घरी जे पण लागतंय तुम्ही तिथून घेता. ओके, इव्हन पेन, पेन्सिल काय पण तुम्हाला लागत असेल तर तुम्ही किराणा स्टोअरवर जाता, जनरल स्टोअर्स मध्ये तुम्ही जाता आणि तिथून घेता. मग भरपूर वेळेस असं होतंय, तुमचं तिथं अकाउंट मेंटेन केलेलं असतं, म्हणजे तुमच्या नावाने. समजा मी एक एक्झाम्पल घेतो, रोहित म्हणून आहेत समजा, रोहित, रोहित शर्मा. ओके, आता रोहित शर्मा यांचं तसं आहे का नाही मला माहित नाही रिअल लाईफ मध्ये, बट एक एक्झाम्पल घेतो आपण. रोहित शर्मा आहेत, त्यांच्या जवळ एक घराजवळ एक काय हो, हे किराणा स्टोअर आहे. हे सर एक घर दिसायलंय, बट हे किराणा स्टोअर आहे, जनरल स्टोअर्स. मग रोहित शर्मा आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्स जे आहेत ना, या जनरल स्टोअर्स मध्ये फार वेळा जात असतात. कधी शुगर घ्यायला, कधी पेन, कधी पेन्सिल, कधी बिस्किट्स, कधी चॉकलेट्स. सर खायचं काय बोलता सर तुम्ही? आल्या आल्या खायचंच बोलता सर. चॉकलेट्स वगैरे काय आठवण करू नका. त्यामध्ये परत सिल्क घेता तुम्ही, डेअरी मिल्क सिल्क. मग ते जनरल स्टोअर्स वाले जे आहेत ना हो, तुम्ही असं भरपूर वेळा बघितलेलं असेल, जर असं जवळचे कोण असतील, म्हणजे जवळ किराणा स्टोअर असलेले, जनरल स्टोअर असलेले, तुम्ही असं काही पण घ्यायला गेलात ना, भरपूर वेळेस तुमच्याकडे कॅश नसतंय, म्हणजे पेमेंट करण्यासाठी पैसे नसतात. बट हे जनरल स्टोअरचे जे ओनर आहेत ना, तुमचं अकाउंट मेंटेन केलेलं असतं, शर्मा म्हणून लिहिलेलं असतंय, आणि तुम्ही काय काय घेऊन गेलात त्यांनी लिस्ट मेंटेन करताय, आणि आफ्टर 1 मंथ तुमच्याकडून पैसे घेतात ते. असं तुम्ही बघितलेलं आहे का हो किराणा स्टोअर मध्ये, जनरल स्टोअर्स मध्ये? भरपूर जागी आता पण चालू आहे हे, आता पण असं करतात ते. आधी तर फार जास्त होतं हे, बट सध्या कसं डीमार्ट, बिग बाजारमुळं थोडं हे कमी झालेलं आहे, बट आहे अजून पण. जनरल स्टोअर्स मध्ये तुम्ही कुठं गेलात आजूबाजूला तुमच्या, तर तुमचं अकाउंट असं मेंटेन केलेलं आहे, शर्मा म्हणून एक पेजच तुमच्यासाठी आहे. कारण ते जनरल स्टोअर्स वाल्याकडे आजूबाजू राहणारे भरपूर वेळा येतात हो. दिवसाला 1-2दा लहान मुलगा जाऊन चॉकलेट आणतंय, परत त्याला शुगर आणण्यासाठी पाठवतो, कधी चहापत्ती पाहिजे, कधी पेन पाहिजे, बिस्किट्स पाहिजे, चॉकलेट पाहिजे, असं भरपूर काही आपण मागवतो. मग त्यांनी प्रत्येक वेळेस, आता लहान मुलगा गेला त्याला आपण पैसे देत नाही, तू घेऊन ये, आपलं नाव सांग, किंवा तुला ओळखतंय त्यांनी, जा, त्यांनी लिहून ठेवतात असं म्हणतात. तुम्ही ऐकलेलं असेल असं. मग ह्यांनी काय करतात तो शर्मा, लगेच पैसे घेत नाहीत, आफ्टर 1 मंथ घेतात. असं एक एक्झाम्पल समजा, सर आमच्याकडे आफ्टर 2 मंथ्स घेतात. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, एक्झाम्पल मध्ये 2 मंथ्स घेऊ आपण पण. मग सर आफ्टर 2 मंथ्स पेमेंट घेतात त्यांनी.
मग तुम्ही तर जे गुड्स आहेत, शुगर, पेन, पेन्सिल तुम्ही जे पण घेता, ते तर तुम्ही आत्ताच आणताय ना हो. म्हणजे त्याच्यासाठी हे जनरल स्टोअरच्या अँगलने विचार करा. त्यांनी तर सेल केलं ना हो सगळं. बट कॅश आली का हो? नाही. त्यांना कॅश मिळालेलं नाही. मग सर तुम्हाला काय सांगायचंय? या सेलला ना आपण ऑन क्रेडिट म्हणतो. ऑन क्रेडिट सेल और क्रेडिट सेल म्हणतो. सेल इज ऑन क्रेडिट मीन्स उधारीवर विकलेलं आहे त्यांनी. हे वर्ड ऐकलंय का हो तुम्ही, उधारीवर विकलेलं असं? किंवा ऑन क्रेडिट म्हणतात बघा इंग्लिशमध्ये. ऑन क्रेडिट. हे जनरल स्टोअर्सने काय केलेलं आहे, हे ऑन क्रेडिट सेल केलेलं आहे आपल्याला. ऑन क्रेडिट म्हणजे आता तुम्ही घेऊन जा सगळं हे शुगर, पेन, पेन्सिल, बिस्किट, चॉकलेट तुम्हाला जे पाहिजे. किती घेऊन जायचं घेऊन जा. पेमेंट कधी करायचं? आफ्टर 1 मंथ. म्हणजे काय अलाउ केलं होतं त्यांनी आपल्याला, एक क्रेडिट पिरियड अलाउ केलेला आहे 1 मंथ. आफ्टर 1 मंथ तुम्ही पेमेंट करा. असं. असं भरपूर वेळेस होत असतंय. मग जेव्हा आपण पेमेंट लगेच करत नाही किंवा रिसीट लगेच नसतं, या केसमध्ये आपण सेल केलेलं आहे. जनरल स्टोअरच्या अँगलने विचार केला तर. आपण हे सगळं सेल केलेलं आहे. आपल्याला पैसे मिळाले का हो लगेच? नाही. सेल केलो. बट पैसे मिळालेले नाहीत. कोणाकडून? शर्मा यांच्याकडून पैसे मिळाले नाहीत. म्हणजे ऑन क्रेडिट सेल आहे. म्हणजे शर्मा यांना देऊच नका असं म्हणतो का आपण पैसे? नाही, तसं करत नाही. त्यांना काय म्हणतो, आफ्टर 1 मंथ तुम्ही पेमेंट करा. ह्याला म्हणतो आपण ऑन क्रेडिट. सर मग आता हे सेलचं सांगितलं, पर्चेस पण असं असतंय का? असतंय ना हो. आता हे जनरल स्टोअर्स वाले जिथून बिस्किट्स घेतात, ज्या कंपनीकडून बिस्किट घेतात, पेन घेतात, शुगर घेतात, त्यांनी पण कोणाकडून तर घेत असेल. मग त्यांना पण कधी-कधी क्रेडिट पिरियड आलं होतंय. 1 मंथ, 2 मंथ असं अलाऊ होत असतंय. प्रॅक्टिकली हां, तुम्ही विचारा बिझनेसमन लोकांना. हे असं होत असतंय. म्हणजे तुमचं जर घरी बिझनेस असेल, तर तुम्हाला माहीत पण असेल हे. ह्याला आपण म्हणतो उधारीवर ट्रान्झॅक्शन, ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ऑन क्रेडिट पर्चेस पण असू शकते, ऑन क्रेडिट सेल पण असू शकते. म्हणजे इथं कॅश येणार नाहीये. मला हे सांगायचंय. ऑन क्रेडिट पर्चेस और सेल असेल, तर तिथं कॅश येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नक्की एकदा समराईज करा सर. आता समजा मी म्हणत असेल, मी टीव्ही ऑन क्रेडिट पर्चेस केलो. ऑन क्रेडिट पर्चेस. तर मला काय म्हणायचंय, मी टीव्ही आणलेला आहे ऑन क्रेडिट. मी टीव्ही आणलो करेक्ट आहे. बट मी कॅश दिलेलं नाहीये. कोणाकडून आणलात सर? सुयोग ट्रेडर्स ह्यांच्याकडून मी आणलेलं आहे. मग ह्यांना तुम्ही पेमेंट केलं नाहीत का? नाही, केलेलं नाही. ऑन क्रेडिट आहे ना. कळायला पाहिजे मी लगेच पेमेंट केलं नाही. पण ह्याचं मीनिंग असं नाहीये की पेमेंट करणारच नाही. त्यांनी शांत बसणार आहेत का हो सुयोग ट्रेडर्सवाले मी पेमेंट करणार नाही म्हणल्यानंतर? नाही ना. त्यांना पेमेंट करणार आहे. बट आफ्टर 1 मंथ और आफ्टर 2 मंथ्स. ते जे ठरलंय ते. ओके. एक एक्झाम्पल मी देतोय. आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. ऑन क्रेडिट किंवा म्हणजे उधारीवर ट्रान्झॅक्शन. हे झालं पर्चेस. असं सेल पण असू शकतंय. ओके. सेल करताना जर मी लगेच अमाउंट घेत नसेल, कॅश घेत नसेल, तर त्याला ऑन क्रेडिट सेल म्हणतात. म्हणजे उधारीवर आपण विक्री केलेली आहे गुड्सची. ओके. हे कळालं का मला येस ओर नो मध्ये प्लीज सांगायचं? मग आपण ट्रान्झॅक्शन्स बघणार आहे आज. प्लीज सगळ्यांनी सांगायचंय येस ओर नो मध्ये. इथपर्यंत कळालं का? रोज तुम्ही भरपूर काही नवीन शिकणार आहे. डू नॉट वरी. मी सांगितलेलं तुम्हाला 11th मध्ये तर ऑलमोस्ट 11th अँड 12th दोन्ही बेसिक इयर असल्यामुळं रोज तुम्ही काही ना काही नवीन शिकणारच आहे. जर तसं झालं नाही, तर मला आठवण करून द्यायचं. सर आज काय नवीन शिकल्यासारखं वाटलं नाही. काहीतरी सांगा. तर मी सांगतो. काही कव्हर झालेलं नसेल तर. कारण भरपूर काही आहे. फार वास्ट सब्जेक्ट आहे. ओके. तर आपण ट्रान्झॅक्शन्स परत स्टार्ट करणार आहे. येस, सीरियल नंबर 5. 4th पर्यंत आलो होतो आपण. एम आय करेक्ट? 4th झालेलं आहे. करेक्ट आहे का हो? आता 5th सीरियल नंबर लिहायचा आहे सगळ्यांनी. प्लीज राईट डाउन 5th. येस, सोल्ड गुड्स ऑफ ₹2000 फॉर कॅश. इथं फुल स्टॉप द्या प्लीज एंडला.
sold goods of rupees 2000 for cash. What does it means? Sold goods. सोल्ड म्हणजे काय केलो आपण? विक्री केलो. कशाची? गुड्सची. सर गुड्स म्हणजे काय? आठवण करून द्या सर आम्हाला, विसरलो आम्ही. तुम्ही ज्याचा बिझनेस करताय ते तुमच्यासाठी गुड्स आहे. म्हणजे मोबाईलचं शोरूम असेल तर मोबाईल, फ्रीजचं शोरूम असेल तर फ्रीज, टीव्हीचं शोरूम असेल तर टीव्ही तुमच्यासाठी गुड्स आहे. क्लोथ शॉप असेल तर तुमच्यासाठी क्लोथ्स हे गुड्स आहेत. ओके, ज्याचा तुम्ही बिझनेस करताय ते तुमच्यासाठी गुड्स आहे. अकाउंट मध्ये बघा, असं त्यांनी कधीच म्हणणार, फार कमी वेळा त्यांनी म्हणतात की तुम्ही क्लोथचं शॉप आहे किंवा जनरल स्टोअर्स आहे, असं तुम्हाला स्पेसिफिकली सांगणार नाही त्यांनी गुड्स काय. बट सगळ्यांसाठी एकच वर्ड कॉमन आहे, गुड्स. दॅट्स इट. सगळे गुड्स मध्ये कव्हर होतात. तुम्ही ज्याचा पण बिझनेस करा ते गुड्सच आहे. ओके, आपण काय केलेलं आहे? सोल्ड म्हणजे विक्री केलेलं आहे. सोल्ड गुड्स ऑफ रुपीज 2000 फॉर कॅश. फॉर कॅश म्हणजे काय? आपण गुड्स सेल केलो, गुड्स विकलो आणि आपल्याला काय मिळालेलं आहे? कॅश मिळालेलं आहे. मग कॅश मिळाल्यानंतर फर्स्ट अकाउंट आठवतंय का? 3 कॉलम्स आठवतात का? फर्स्ट कॉलम 2 अकाउंट्स आहे. 2 अकाउंट मध्ये फर्स्ट काय येणार? कॅश मिळाल्यानंतर फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. देन सेकंड अकाउंट, मला सांगायचं तुम्ही काय सेल केला, तो काय विकलात? सर गुड्स विकलो. मग सेकंड अकाउंट काय येणार? गुड्स अकाउंट. व्हेरी गुड. येस. नाव कॅश अकाउंट मला सांगायचं आहे, पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? सगळ्यांनी सांगायचंय कॅश अकाउंट. पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? व्हेरी गुड. सगळे म्हणतात रिअल अकाउंट. टाइप ऑफ अकाउंट मध्ये काय राहायचं? रिअल अकाउंट. वस्तू थिंग्स रिअल अकाउंट घेतो आपण. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. डेबिट ऑर क्रेडिट आपण नंतर बघणार आहे. आता मला सांगा गुड्स अकाउंट. गुड्स हे काय? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट ऑर नॉमिनल अकाउंट? गुड्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट ऑर रिअल अकाउंट ऑर नॉमिनल अकाउंट. पर्सनल वाटत असेल तर पी, रिअल वाटत असेल तर आर, अँड देन नॉमिनल वाटत असेल तर एन. येस प्लीज. व्हेरी गुड. सगळे म्हणतात रिअल अकाउंट. व्हेरी गुड. हे आपण काल कव्हर केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. गुड्स अकाउंट इज रिअल अकाउंट. नाव कम्स डेबिट ऑर क्रेडिट. इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्याच्यासाठी तर आपण हे प्रोसेस फॉलो करतोय. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. For knowing whether to debit or credit, you should know rules of real account. Yes, real account. Debit what comes in, credit what goes out. Debit what comes in, credit what goes out. आता मग फक्त कॅश अकाउंट बघतोय ना. कॅश अकाउंट, ओनली कॅश अकाउंट. गुड्स नंतर बघू. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. डेबिट what comes in, credit what goes out. आता मला ट्रान्झॅक्शन रीड करून सांगायचं आहे. बिझनेस मध्ये जर कॅश येत असेल तर डेबिट, बिझनेस मधून कॅश जात असेल तर त्याला क्रेडिट. आता मला सांगा इन और आउट मध्ये, बिझनेस मध्ये कॅश येत असेल तर इन म्हणा, और जात असेल तर आउट म्हणा, किंवा डायरेक्ट डेबिट और क्रेडिट पण तुम्ही सांगू शकता. आपण काय केलेलं आहे? गुड्स सेल केलो आणि आपल्याला कॅश मिळालं ना. हो, आपण आता समजा बिझनेस आहे, कुठलाही बिझनेस घ्या तुम्ही, गुड्स सेल केलात तर तुम्हाला काय मिळणार? तुम्ही गुड्स देणार आणि काय घेणार? कॅश घेणार. कॅश कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंटला काय देणार हो? डेबिट. कॅश अकाउंटला डेबिट. कॅश अकाउंटला काय देणार? डेबिट. नेक्स्ट गुड्स अकाउंट. गुड्स अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. सेम रूल. आता रिअल अकाउंटचा रूल चेंज होत नाही. वर रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट आहे. नंतर गुड्स अकाउंट साठी चेंज होत आहे असं नाही. रिअल अकाउंट साठी रूल सेमच आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुम्ही गुड्स सेल केलात. आता गुड्सचा अँगल विचारा का, म्हणजे गुड्स काय होतात हे बघा. ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स सेल केल्यानंतर, गुड्स विक्री केल्यानंतर तुम्ही काय करणार हो? गुड्स दिलात ना तुम्ही, म्हणजे बिझनेस मधून गुड्स जाणार.
क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्स अकाउंटला काय देणार? क्रेडिट. समजतंय का हो? येस. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय सांगतो, तुम्ही लिहून घ्या. तुम्ही लिहिताना ऐका. प्लीज राईट इट डाऊन. प्लीज राईट इट डाऊन. ज्यांचं झालंय 6 सिरियल नंबर लिहा प्लीज. ह्याच्यामध्ये आपण गुड्स साठी, कशासाठी? गुड्स साठी डिफरंट वर्ड्स यूज करणार आहे. गुड्स साठी आपण डिफरंट वर्ड्स यूज करणार आहे. तर मग ते काय यूज करणार आहे हे मी आफ्टर फ्यू लेक्चर्स तुम्हाला सांगणार आहे. ओके सर, आता का सांगत नाही? आता एवढंच लक्ष द्यायचं तुम्ही. आता माझ्यासाठी डेबिट और क्रेडिट इम्पॉर्टंट आहे. ते वर्ड्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत जे आपण यूज करणार आहेत. ओके, मी ते सांगणार आहे, डू नॉट वरी. बट एवढं लक्षात ठेवा, आपण हे गुड्स जे आहे ह्याच्यासाठी डिफरंट वर्ड्स यूज करणार आहे. गुड्स हे यूज करणार नाहीये. समजतंय का हो? कॅन वी प्रोसीड? सिरियल नंबर 6 सगळ्यांचं कंप्लीट झालं ना? एकदा मला डन म्हणून सांगायचं झालं असेल तर. सिरियल नंबर 5 झालं असेल तर मला डन म्हणून सांगायचंय. व्हेरी गुड. नेक्स्ट, पेड वेजेस ₹800. यस, पेड वेजेस ₹800. पेड वेजेस ₹800 म्हणजे काय हो? वेजेस म्हणजे मजुरी. ओके, डेली वेजेस देतो ना आपण, मजुरी म्हणून आपण ₹800 पेड केले, म्हणजे पेमेंट केलो, म्हणजे पैसे दिलेले आहेत. ₹800 दिले म्हणजे काय दिलात तुम्ही? कॅश दिलात. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कॅश तुम्ही 800 दिलात, कशासाठी दिला तो? सर वेजेस म्हणून दिलो. सेकंड अकाउंट इज वेजेस अकाउंट. प्लीज हँडरायटिंग माझ्यासारखं काढू नका. तुमचं हँडरायटिंग 100% माझ्यापेक्षा चांगला असणार आहे. येस. नाऊ हे 2 अकाउंट झाले. 2 अकाउंट फार इझी होते. पेड वेजेस ₹800, ₹800 पे केलो म्हणजे कॅश दिलो. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कशासाठी पे केलो मी? मी वेजेस साठी पे केलेलं आहे. सेकंड अकाउंट इज वेजेस अकाउंट. नाऊ कॅश अकाउंट इज पर्सनल ऑर रिअल ऑर नॉमिनल? येस, तुम्ही सांगायचंय मला. सर हे कॅश तर प्रत्येक वेळेस येतं सर. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही ऐकतच नाही सर. मी ऐकतो ना हो. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. व्हेरी गुड. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. नाउ इम्पॉर्टंट आहे, वेजेस फर्स्ट टाइम आलेलं आहे. वेजेस अकाउंट पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? व्हेरी गुड. काही जण ऑलरेडी आन्सर सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळेजण म्हणतात नॉमिनल अकाउंट. वेजेस म्हणजे काय हो? मजुरी. तुम्ही वेजेस म्हणून ₹800 पे केलात. ₹800 म्हणजे तुमच्यासाठी खर्च आहे ना, एक्सपेन्स. वेजेस म्हणून तुम्ही ₹800 जर पे केला असेल तर तुमच्यासाठी काय हो? एक्सपेन्स आहे, खर्च आहे. म्हणून नॉमिनल अकाउंट. मग मी लिहितो इथं नॉमिनल. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स आपण नॉमिनल अकाउंट मध्ये घेतो. नाउ डेबिट ऑर क्रेडिट? यस, तुम्ही सांगणार आहे मला. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. यस, फर्स्ट कॅश अकाउंटचं सांगायचंय. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ट्राय करा प्लीज. हा प्लीज ट्राय करा. तुम्ही चुकलं तरी चालेल, मला नो इश्यूज. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही काय केलात? पेड वेजेस ₹800 मीन्स यू हॅव पेड ₹800. तुम्ही कॅश दिलात ₹800 मीन्स कॅश गोज आउट, मीन्स कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो कॅश अकाउंटला क्रेडिट. व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळ्यांचा आन्सर करेक्ट होतं. नाउ सेकंड अकाउंट इज वेजेस अकाउंट विच इज नॉमिनल अकाउंट.
येस, नॉमिनल अकाउंटचं रूल माहित पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. दोनच ऑप्शन आहेत, डेबिट ऑर क्रेडिट. तुम्ही आन्सर द्या. आन्सर देणे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे वाटतं ते द्या. दोनच ऑप्शन आहेत, डेबिट ऑर क्रेडिट. वेगळं काय नसणार आहे, थर्ड काहीच नाहीच आहे. डेबिट ऑर क्रेडिट. वेजेस म्हणजे तुम्ही आत्ताच एक्सपेन्स म्हणलात, पेमेंट केला त्यासाठी खर्च आहे म्हणलात. एक्सपेन्सेस ऑर लॉस असेल, खर्च किंवा नुकसान असेल, तर आपण काय देतो, डेबिट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस फॉर नॉमिनल अकाउंट. येस, दॅट्स इट. तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. प्लीज राईट इट डाऊन. बी क्विक. सर आम्ही पण असं डिफरंट कलर यूज केलं तर चालतंय का सर तुमच्यासारखं? प्लीज करू नका, काय गरजेचं नाहीये. ओके, नॉट नेसेसरी. येस, डन म्हणतायत. ज्यांचं झालेलं आहे प्लीज राईट इट डाऊन. 7th सिरियल नंबर, प्लीज राईट डाऊन 7th. प्लीज राईट डाऊन 7th सिरियल नंबर. रिसिव्ड इंटरेस्ट ₹350. सर आम्ही ट्राय करतो सर हे. सर तुम्ही करू नका सर, आम्हाला थोडं करायला द्या सर. आम्ही पण करतो सर. येस, तुम्ही करा. मी वेट करतो 1 मिनिट. मी 1 मिनिट वेट करतोय. येस, सध्या तुम्ही कंप्लीट करा आन्सर. मी विचारल्यानंतर सांगा. येस, प्लीज कंप्लीट इट. रिसिव्ड इंटरेस्ट ₹350. गडबड करू नका, फक्त ट्राय करायचं सगळ्यांनी. व्हेरी गुड. सगळ्यांचे आन्सर येत आहेत मला. व्हेरी गुड. रिसिव्ड इंटरेस्ट ₹350 म्हणजे इंटरेस्ट म्हणून आपल्याला ₹350 मिळालेले आहेत. रिसिव्ड म्हणजे मिळालेले आहेत. ₹350 मिळाले म्हणजे काय मिळाले हो सर? कॅश मिळालंय. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे ₹350 कॅश मिळालेलं आहे. करेक्ट आहे, कॅश अकाउंट तुम्ही घेतलात. हे कशासाठी मिळाले हो तुम्हाला? इंटरेस्ट म्हणून मिळालेलं आहे. इंटरेस्ट म्हणून मिळालेलं आहे. सेकंड अकाउंट इज इंटरेस्ट अकाउंट. सेकंड अकाउंट इज इंटरेस्ट अकाउंट. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे. रिसिव्ड इंटरेस्ट ₹350 म्हणजे इंटरेस्ट म्हणून ₹350 मिळाले. ₹350 मिळाले. ₹350 मिळाले म्हणजे काय मिळालेलं आहे सर? कॅश मिळालं. फर्स्ट अकाउंट कॅश अकाउंट. कशासाठी मिळाले? इंटरेस्ट म्हणून मिळाले. सेकंड अकाउंट इंटरेस्ट अकाउंट. नाउ कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. मी आता विचारत नाही. काही जण कंटाळले असेल सर, कॅश अकाउंट किती वेळा विचारता. बट विसरायचं नाही, हे फार इम्पॉर्टंट आहे. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. नाउ इंटरेस्ट अकाउंट सगळ्यांनी मला सांगायचं आता. पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? येस, विचार करा आणि मला सांगा. पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? व्हेरी गुड. सगळे म्हणतात नॉमिनल, विच इज करेक्ट. नॉमिनल अकाउंट इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. काही जण आन्सर देत नाही स्पेसिफिक. मला त्यांचा प्रॉब्लेम माहित नाहीये. मे बी तुम्हाला ऍप वगैरे युज करता येत नसेल और काय, बट आन्सर द्या, ट्राय करा. ओके, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे, तिथं चॅट ऑप्शन आहे. प्लीज तुम्ही आन्सर देण्याचा ट्राय करा. ओके, रॉंग आन्सर आलं तर मी मारत नाही, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, ज्यांनी पण आधी माझ्याकडे शिकले त्यांना तुम्ही विचारू शकता. मी आतापर्यंत कोणाला मारलेलं नाहीये. ओके, तुम्ही बिंदास आन्सर द्या. रॉंग आन्सर पण मला चालतंय. ओके, इंटरेस्ट मिळालेला आहे.
आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे, त्यामुळे हे इन्कम आहे, आपलं उत्पन्न आहे. एक्सपेन्सेस लॉसेस इन्कम्स अँड गेन्स आपण कुठे घेतो? नॉमिनल अकाउंट. इन्कम असल्यामुळे इंटरेस्ट नॉमिनल अकाउंट. येस, कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. नाउ फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो व्हॉट rules of debit and credit for real account. Debit what comes in, credit what goes out. Received interest rupees 350 म्हणजे 350 रुपये मिळाले, 350 रुपीज मिळालेले आहेत. 350 रुपीज मिळालेले आहेत. कॅश कम्स इन, कॅश तुम्हाला मिळालेलं आहे ना. कॅश कम्स इन मीन्स डेबिट व्हॉट कम्स इन. तुम्हाला काय करायचंय? कॅश अकाउंटला डेबिट cash account is real account. Debit what comes in, credit what goes out. कॅश बिझनेस मध्ये येत असेल तर डेबिट द्यायचं. सिंपल रूल आहे. कॅश बिझनेस मधून जात असेल तर क्रेडिट द्यायचं. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट मिळालेला आहे. म्हणजे कॅश मिळालेलं आहे 350 रुपीज. कॅश बिझनेस मध्ये येणार आहे. कॅश बिझनेस मध्ये येत असेल तर त्याला डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन. देन इंटरेस्ट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल हो. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. Now interest account काय द्यायचं सांगा. तुम्हाला काय वाटतं सांगा, डेबिट और क्रेडिट? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस. प्रताप, गोपाल, हर्षवर्धन, रोहित, अनिकेत, हरीश, प्रियदर्शनी, पुष्कर. व्हेरी गुड. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. सगळे म्हणतात, ऑलमोस्ट सगळेजण क्रेडिट म्हणलेले आहेत, एकच जण डेबिट म्हणलेत. ओके, मग आपण चेक करू आता. इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे. ओके, रिसिव्ड इंटरेस्ट रुपीज 350 मीन्स हे इंटरेस्ट तुम्हाला मिळालेलं आहे 350 रुपीज. इंटरेस्ट मिळालेला आहे पण दिलेलं नाहीये. आपल्याला मिळालेलं म्हणजे आपल्यासाठी इन्कम आहे ना हो. उत्पन्न आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी इन्कम आहे. हे इंटरेस्ट मिळालेलं आहे, आपण दिलेलं नाहीये. आपल्याला मिळालेलं आहे. दिस इज इन्कम फॉर अस. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इन्कम और गेन असेल तर आपण काय करतो? क्रेडिट देतो. इंटरेस्ट हे आपलं उत्पन्न असल्यामुळं, इन्कम असल्यामुळे आपण त्याला काय देणार? क्रेडिट. प्लीज राईट इट डाऊन. काय क्वेरी असेल तर विचारायचं. बिंदास विचारायचं काय क्वेरी असेल तर. ज्यांचं लिहून झालेलं आहे प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 8. प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 8. इम्पॉर्टंट आहे. सिरियल नंबर 8 फार इंटरेस्टिंग आहे. सिरियल नंबर 8 हे फार इंटरेस्टिंग आहे. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे या लेक्चर मधलं. सिरियल नंबर 8. सिरियल नंबर 8 फार इम्पॉर्टंट आहे. येस. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे मीटिंग मध्ये. लास्ट 1 मिनिट. सेम मीटिंग आयडी पासवर्ड युज करून सगळ्यांनी परत जॉईन व्हायचंय. ओके, सेम मीटिंग आयडी पासवर्ड युज करून सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचंय. फार इम्पॉर्टंट आहे. ज्यांनी ट्रान्झॅक्शन लिहिले नाही त्यांनी नेक्स्ट मीटिंग मध्ये लिहा, डू नॉट वरी. ओके, सेम मीटिंग आयडी पासवर्ड. सी यू.